वेदा, खुशीची वार्ता घेऊन आलीयेस. तुझा चेहराच बोलतोय. बोला काय? बघा तर काय आलंय. शहाजीराजांच्याकडनं खलिते आले आहेत. हा जिजाबाईंचा. प्रश्न मनात घेऊन जाऊ नका. आम्हाला कसं कळतं असा प्रश्न पडला ना. अहो, फुलांचा सुगंध आमच्या खलित्याला कसा असेल? पूजेच्या चंदनाचा गंध आमच्या खलित्याला. शहाजी राजांची हर एक कृती अशी बोलकी असते. मिटली शंका? घ्या, जिजाबाईंच्या दालनात ठेवा. जी. साष्टांग दंडवत आऊसाहेब. तुमच्या आशीर्वादे यशाची मोहर उमटवली आहे. आऊसाहेब, रयतेची कोण खबर? आम्हाला काय विचारता? तुमच्या लाडक्या राणी साहेबांना विचारा. तुम्ही 2 हात असून मोहिमेवर 10 शस्त्र चालवता. जिजाबाई इथे राहून 10 दिशा जिंकून घेतात. तुम्ही फौज फाट्याला लळा लावता, त्या अवघ्या रयतेला लळा लावतात. दौलतीसाठी तुमचा घोडा चौखोर उधळतो. रयतेसाठी यांचीही सुरू आहे घोडदौड. अहो बघा, बाहेर कुणीतरी आलंय. हा? हा, कोण? लहान आम्ही आहोत. हात आम्ही जोडायचे. बसा. काका, तुम्ही काही गुन्हा केलेला नाही. हनुमंत शिंदे तुमचाच लोक आहे ना? हा? काय झालं त्याचं? युद्धात कामी आला? नाही नाही, युद्धात कामी नाही आला. तुम्ही बसा आधी. बसा. अहो, आम्ही योग्य ठिकाणी आलो ना याची खातर करण्यासाठी गोमाजी काकांनी त्यांचं नाव विचारलं. अहो अहो, असं जमिनीवर कसं पाय बसताय? सोबत नाही तुम्हाला? अहो, असू दे असू दे. राजासाठी, या मुलखासाठी तळ हातावर प्राण घेऊन लढणाऱ्या शिपाया गड्याचं घर हे असं? ही अशी परिस्थिती कधीपासून आहे? जन्माचीच आहे. बाबा, फक्त आम्हीच नाही, समद गाव अगदी तसं नसं होतं बघा. मग आमचा राजा आला
मालोजी राजा. त्यानं हरेक उमऱ्याची घडी नीट केली, पर तो गेला आणि समद बदललं बघा. 10 पावसाळं तसंच गेलं आणि 10 सालानंतर पुण्यांदा आम्हाला राजा मिळाला. मालोजी राजा चालली शहाजी राज, तसाच शेर दिलाचा. मी आता शहाजी राजाच्या भरोशावर माझ्या लेकाला हनुमंताला लढाईवर पाठवले. आणि रयतेचं दाणा पाणी ते तरी राजाच्या वाड्याकडून बघितलं जात असेल ना. थांबा, पोटूची बाईला कंद खायची वेळ आली असते का? गोमाजी काका चला, धान्याच्या बाचक्यांना कुठं पाय फुटले ह्याचा शोध घेऊ. तुम्ही आज वाड्यावर या आणि धान्य घेऊन जा. पोटूच्या बाईला आणखीन उपासमार नको. आजच या. या कोणाच्या कोण म्हणायच्या? या शहाजी राजांच्या राणी साहेब जिजाबाई साहेब भोसले. सारा माफी करा हो, पाय लागतो तुमच्या. करा करा पाय पडतो. हे बघा अहो कशी देणार सारा माफी. हो आम्हाला राजासनी भेटायचं आहे. बस सारा माफी करा हो, सारा माफी द्या हो. ऐका पाय लागतो. ऐका, मंबाजी राजे आहेत पण ते सुद्धा सारा माफी करणार नाहीत. तुम्हाला भरावाच लागेल. असं नका करू. घरी काहीच नाही होत. पंत, पंत जी, संभाजी दादासाहेबांचा हुकूम विसरलात की काय? शब्दातून मत टपकलं पाहिजे, राग नाही. आपण राजे सांगून सुद्धा ऐकत नाहीत. हे हा बोला आता. अहो तुमच्यात आलो, मी तुमच्यातला आहे असं समजा. हो राजे, तेवढा सारा माफ करा हो. दुष्काळानं आधी जीव घेतला, आता सारा सारा कसा भरू हो? एवढा माफ करा. अहो केलाच असता. आता सारा भरून आमच्याकडे ठेवायचा असता, आमची दौलत भरायची असती तर नक्कीच केला असता. मोहर ठोकून सांगतो, सारा माफीच केली असती. आता आम्हाला आवडतं का सांगा ना. दिसतंय ना, या वर्षी काय तर ओला दुष्काळ, पुढल्या वर्षी काय तर कोरडा दुष्काळ, कधी कधी तर पिकच कापून येत. अहो हाल हाल होता तो. या सगळ्यांपैकी काय ना काहीतरी कारण असतंच. मग आता मला सांगा, सारा कुठून भरणार सांगा ना. आम्ही मुकाड जातो आणि समशेरीच्या पात्याखाली आमची गर्दन देऊ टाकतो. नाही 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 नाही, असं काय बी बोलू नका. हो तुमच्यावानी राजा आम्हाला मिळणार आहे का? अहो कसला राजा, काय करू शकतो आम्ही? आता पाचशांनी धान्य मागितलं, धान्य द्यावं लागतं. आता तुम्ही म्हणाल की धान्य नाही, मग पाचशा म्हणेल तुम्ही तुमच्या बायकोचे सोन्याचे डाग द्या. पाचशाला काय डागाचं? डागाचं महत्व आपल्याला, ते सौभाग्याचं म्हणून आपण जपून ठेवतो. पाचशाच्या लोकांना यातलं काय कळणार? यातलं आम्ही काही रोखू शकत नाही. मग काय उपयोग? कसला राजा? अरे हट. नाही 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 नाही, तुम्ही मनावर घेऊ नका हो. हो तुमच्या बोलण्यात आम्हासनी वाट मिळाली.
आम्ही सोन्याचे डाग विकू नाही तर घाण ठेवू पण सारा भरू. जिजाक्का द्या. तुम्ही जे ऐकलं ते खोटं नव्हतं. रयतेला उपाशी ठेवून झुंजायला लावणारे आम्ही नाही. लय उपकार झालं राणीचा. अहो, उपकार कसले त्यात? आमचं कर्तव्यच आहे ते. आणि तुमच्या सूनबाईंना या अशा अवस्थेत कशाला घेऊन आलात तुम्ही? अव नव्या महिन्यापासून हालचाल केलं तर चड्डीशी सुटेल. आता उगा पोट धरून बसली ना तर लय जीवाला घोर व्हायचा बघा. आणि तुम्ही एवढं करताय आणि आम्ही 4 पावलं चालून आलो नाही तर काय उपयोग. येतो. थांबा थांबा. गोमाजी काका जी. कान्हू मावशींना ओटी घेऊन बोलवा. 2 सवाष्ण्या आल्या आहेत. ओटी भरल्याशिवाय वाड्यातून जाता येणार नाही. भोसले रहमदिल के है? ये शिकायत है या तारीफ? अलबत शिकायत है। अब्बा हुजूर, सल्तनत को नए सोच की, नए जोश की, नए खून की जरूरत है। ये कहकर आपने भोसले जादव शादी रचाई थी। मकसद था कि वो सरहद बढ़ाएंगे। मकसद ये भी था कि आवाम को खुश रखेंगे। आप कब से इस बुज़दिल नादानी को अहमियत देने लगे? आप उनकी रहमदिली को नजरअंदाज करके मुसीबत को बढ़ावा दे रहे हैं। फतेह खान, आप अपने वालिद मलिक अंबर से बात कर रहे हो, ये मत भूलिएगा। हम हमारे वालिद से नहीं, वजीर आजम से एक मामूली जागीरदार की शिकायत कर रहे हैं। उनकी जागीरी से महसूलात अदा नहीं होती। बादशाह हजरत को अगर हम इत्तला कर देंगे तो उनकी नजर में हमारी कीमत बढ़ जाएगी। बेटे, हौसले इतने भी बुलंद ना करो कि उसके बोझ तले तुम खुद दब जाओ। मतलब एक फर्क आपको बता दूं। आप जनाने के तेवर से घायल हो जाते हो और शाहजी राजे मैदान जंग में दुश्मनों के तीर से घायल होते हैं। किसकी बात में वजन होगा? 10 साल पहले भी आप अपने बेटे से ज्यादा उस शाहजी राजे से हमदर्दी जताते थे। आप हमारी बात पर गौर नहीं फरमाते। हम आपके किसी भी बात को नजरअंदाज नहीं करते। भोसले जागीरी से सारा नहीं आता, ये मसला हम सुलझाएंगे, लेकिन बादशाह को कहकर नहीं, अपने बलबूते पर। वो कैसे? हम इकलाक खान को वहां भेजेंगे। काय? ओट्या भरतात? कमालच आहे. येऊ दे त्यांना. हो, बोलवणं धाडलंय, पण सगळ्यांना वाटेल लावल्याशिवाय कशा येतील? अशी उधळपट्टी केली तर आपल्यालाच वाटेवर आणतील, त्याचं काय? सासूबाई साहेब, बोलावलं आम्हाला? या. मंबाजीराजे, औक्षणाची तयारी नाही का सांगितली? औक्षण? कुणाचं औक्षण? तुमचंच. आरत्या ओवाळायला हव्यात. ज्यांनी सारा भरला नाही अशा लोकांना वाड्यातील धान्य देतात. ही कुठली रीत? आणि वर ओट्या भरायच्या? इथून पुढे जाऊबाई किंवा कुठल्याही मोठ्या व्यक्तीला उलट उत्तर द्यायचं नाही. म्हणजे यांच्या पदरी काय ते पुण्यकर्म जमावणार? आम्ही वसुली करतो ती जणू काय आमचीच दौलत भरायला. बरोबर ना वहिनी साहेब? म्हणजे आम्हीच मूर्ख, कारण आम्हीच सगळं पाप आमच्या शिरावर घेतोय.
आम्ही धान्य कुणाला दिलंय ते तरी विचारा. येसाजी शिंद्यांना दिलं. आधी बघितलं त्यांनी सारा भरलाय की नाही आधी बघणं, आम्हाला विचारणं गरजेचं नाही वाटलं तुम्हाला? पाचशाकडून विचारणा झाली तर जबाबदार कोण? त्यांचा मुलगा स्वारींच्या बरोबर मोहिमेवर गेलाय. त्याची अर्धांगिनी गर्भार आहे तरी सुद्धा तो गेलाय. आपण त्या घराला सारा भरलाय का या नावाने उपाशीच ठेवलं तर मग आपल्यात आणि पातशाहीच्या वागणुकीत काय फरक राहील? आणि महत्वाचं म्हणजे स्वारींच्या हुकमावरून वाड्यावरून दिलेली मदत नोंदीत दिलेली असते, पण तिथं पोहोचतच नसेल तर त्याला जबाबदार कोण? आमच्या समोर बोलता याचं भान ठेवा. वाड्यातलं धान्य कुणाला द्यायचं कुणाला नाही हे तुमच्यापेक्षा वयानं वडील असलेल्या कुणाला तरी विचारलं? जाऊबाईंना विचारलं का आम्हाला विचारलं? मग एवढा अधिकार कुठल्या जोरावर हातात घेतलात? चुकलं. आऊसाहेब, तुमच्या समोर कोणाचाच निभाव लागणार नाही. नाहीच लागत. पण आधी जाऊन जाऊबाईंना सांगायला हवं. तशा त्या भोळ्या आहेत. कशावरही विश्वास ठेव. थांबा जरा, आलोच. याचा अर्थ वहिनी साहेब इथे आलेले दिसत नाही. तुम्ही आल्या आल्या काय म्हणालात? नाही म्हटलं, तुम्ही तुमच्या स्वारींचीच सावली आहात. ते देवभोळे होते, तुम्ही देवभोळे आहात. आम्ही जशा आमच्या स्वारींची सावली आहोत तसंच जिजाबाई सुद्धा शहाजी राजांच्या सावली आहे. घ्या, वाचा, बघा. मम्माजी राजे, तुम्ही वाचा. आजच शहाजी राजांचा खलिता आलाय. सारा वसुलीविषयी काय लिहिलंय ते बघा. वडगाव बाजूला दुष्काळ पडलाय. देऊळगाव जवळील लोकांची शेती जाळली गेली. त्यांच्याकडून सारा वसूल करू नका. पाचशाच्या दरबारी आम्ही काय तो जबाब देऊ. आत्ता समजलं. शहाजी राजांच्या शब्दाखातर जिजाबाईंनी मजल मारली. अहो जाऊबाई, जिजाबाईंना शहाजी राजांचं पत्र आलंय हे माहीतही नव्हतं. पण दोघांनाही रयतेचा केवढा कळवळा. अगदी मिळते जुळते विचार. मग ही समशेर तुम्हीच घ्या. का? आमची आणि तुमची या समशेरीशी जवळीक सारखीच आहे. हिच्यापाशी जर मन रित केलं तर ते आमच्यापर्यंत नक्की पोचेल. आज समशेर नको, तुम्ही हवे आहात. आम्हाला समजून घेणारे, आम्हाला जबाब देणारे. हो, आम्हाला ठाऊक आहे तुम्ही दुश्मनांशी दोन हात करताय. पण इथं आमच्या प्रत्येक चांगल्या गोष्टीचा गैरमतलब काढला जातो आणि आम्ही तोंडातून शब्दही काढू शकत नाही. का? कुणासाठी झुंज करताय? माणुसकीच पणाला लागते तर झुंजून काय मिळावं? तुमच्या बरोबर असणाऱ्या वीराच्या घरी धान्य दिलं, यात त्यांनी सारा भरला की नाही भरला हा हिशेबीपणा ठेवायचा होता. त्याची, त्याच्या जन्मदात्यांची, त्याच्या गर्भार स्त्रीची कोण गलती? त्यांनी इथल्या मातीत जन्म घेतला हीच गलती नाही ना? सांगा ना,
यात आमचं काय चुकलं? आम्हाला वाटलं आम्ही चांगलं काम करतोय. नाही, त्यासाठी कौतुक सांडावं असं नाही, पण निदान बोल तरी लागू नये. फुलांचा सुगंध म्हणजे स्वारींचा खलिता. सकल सौभाग्य संपन्न जिजाबाई साहेब यांची. अहो, अशा रोखल्या नजरेने पाहू नका. आम्हाला ठाऊक आहे, आषाढातील मेघांची दाटी झाली आहे आणि डोळ्यांवाटे आता धारा बरसणार आहेत. शंभू महादेवा, स्वारींनी खलिता पाठवून आमची याद केली. नेमक्या क्षणी आमच्या जखमेवर फुंकर घातली. पण आता लवकरात लवकर झुंज संपवून त्यांना माघारी येऊ दे. नाही नाही, आम्ही एवढेही स्वार्थी नाही. फक्त आमच्यासाठी येऊ दे असं आमचं मागणं नाही, तर ज्या मुलखासाठी, ज्या रयतेसाठी स्वारी रक्ताचं पाणी करती, ते सार्थकी लागत नाहीये हे त्यांना कळू दे. महादेवा, रयतेतील उरला सुरला अभिमान पूर्णपणे विझायच्या आत त्यांना माघारी आण. आम्ही अभिषेक करू. राजा नव बाप जणू आंब्याची सावली, भरताराला देऊ हितली, सया पावलो पावली. आइए आइए, खान साहब आइए. अहो, आधी कळवलं असतं तर वेशीवरच घ्यायला आलो असतो. या. यहाँ पर कोई जानी पहचानी सी महक आई है. सोच रहा हूं इसे हासिल कर लो. अहो, तुम्ही कशाला तुमच्या पायांना शिणवताय? हे आहेत की. या, चला. कौन है ये तारिका? गोमाजीची हत्यार तपासायची हीच रीत आहे. कोणच्या सरदाराची मुलगी तुम्ही? हा? आणि बाहेर जो नगारा वाजला तो कोणासाठी वाजला? खान. मग तुमचा बाप जिकडे गेला ना तिकडे जायचं. उगा नाही तिथं पोट घालायचं. कळलं का? उन्हाने तो काय सांगितलं ते कळलं ना? चला निघा, जाऊन सांगा त्यासनी की काय बी नव्हतं. गोमाजीच्या पात्यानं फुटले असं जाऊन सांगा. चला निघा.
गेलं ते. बघितलं का कोण आलंय? 1,00,000. उठा उठे. नका मला सोडा, मला सोडा. दया करायची, मला सोडा. मी पाया पडते तुमच्या पण मला हात लावू नका, मला सोडा. खान साहब, अभी अभी आप आए हो, आराम फरमाइए. पंत, यांची व्यवस्था करा आणि नीट लक्ष देऊन करा. आत्तासारखी कसूर करू नका. कसूर? हो मग, खान साहेब आले तेव्हा पायगड्या घातल्या होत्या का? नाही ना. खान साहेब रहम दिले, पहिली गलती माफ. पुन्हा अशी गुस्ताखी नको. जी. खाली हाथ आए हो? वहां कोई नहीं था हुजूर. नहीं नहीं, ये नहीं हो सकता. हम जिसे एक दफा देख लेते हैं उसे जिंदगी भर नहीं भूलते. आप किसके बारे में बात कर रहे हैं? पुराना घाव है. गोदा, अशी धावत का आलीस आणि दाराआड का लपलीयस? तुझ्या डोळ्यातला हा अंगार आम्ही एवढ्या वर्षात कधीच पाहिला नव्हता. त्याच्यासाठी यो अंगार हाय, तो आलाय. जिजाका, तुमच्या परवानगीनं आज ह्यो बिचवा चालवणार आहे. नाही म्हणू नका. म्हणजे कोण आलंय तरी कोण? त्योच. त्याच्यामुळे माझ्या संसाराचा आणि सौभाग्याचा खेळ इसकटला. आला दिस ज्यानं सरणावरचा केला त्योच. 1,00,000 खान. इकलाक खान इथं? चल बघू. जिजाका, आज या बिचव्यानं त्याचं कुठं. आम्ही आहोत ना. तू काहीही करू नकोस. जे काही करायचं ते आम्ही करू. चल. जिजाका, जिजाका थांबा. जिजाका, तुमच्या संग राहिल्याचा काय बी परिणाम होणार नाही का? हा, सांगा ना. गोदा, तुझा आमच्यावरचा विश्वास उडाला का? आम्ही म्हटलं आम्ही करणार तर आम्ही करणारच, पण आधी खातर करून घेऊ. जिजाका, 1,00,000 लांब्या जन्मात तरी इसरण का? नाही, मग पण तरीही. अगं, तुला कोणीही काहीही बोल लावायला मागोपुढे बघणार नाही म्हणून म्हटलं जे काही करायचंय ते आम्ही करू. काफी सालों बाद मुलाकात हो रही है. जी,
लेकिन लगता है इतने सालों के बाद भी आप रियासती आदतों से वाकिफ नहीं हुए हैं। काफी सालों बाद मुलाकात हो रही है, लेकिन लगता है इतने सालों के बाद भी आप रियासती आदतों से वाकिफ नहीं हुए हैं। मतलब? जागीरदार शाहजी राजा के हवेली में आप यूं ही चलकर कैसे आ सकते हैं? ये कोई बगीचा नहीं है। मेहमान बनकर आए हैं। वजीर आजम ने रियासती मसलों के लिए भेजा है। तो क्या वजीर आजम ने तस्लीम भी पेश ना करने का हुक्म दिया है? आपकी अजमत कायम रहे। जिजाक्का, रियासती कामाने आले आहेत म्हणून जाऊ दिलं। म्हणून काय झालं? वाळवी हाय, अगोदर वाड्या बाहेर काढायचं आणि मग सोलून काढायचं। त्यासाठी आधी सासूबाई साहेबांच्या कानावर घालू। अहो पण आम्ही घालतो। गोदाताई, तुझ्या एवढीच चीड आम्हालाही आहे। त्या रागावर आवर घाल ग रेणुके माते। काय हो, आता कसला घोर आहे भागीरथीबाई? जिजांचा, आणखीन कुणाचा? का? अहो आता तर चांगल्या मोठ्या झाल्या त्या। म्हणूनच तर घोर आहे। लहानपणी समज नव्हती तेव्हा राग भरला होता। नाही हा मधल्या बाई, त्यावेळी सुद्धा समज होती त्यांना, अकारण राग येतच नव्हता। अन्याय दिसला की बाईसाहेब पेटून उठायच्या। आता तर काय मोठ्या झाल्यात, बघायलाच नको। अहो मग अजून उमज आली त्यांना। आम्ही मनातलं सांगू का? हसू नका। नाही नाही, तुम्ही आम्हाला मनातलं सांगताय हेच महत्वाचं नाही का? नाही म्हणजे आम्हाला काय वाटतं ठाऊक आहे का? त्यांनी तुमच्यासारखा कारभार पाहण्यापेक्षा आमच्यासारखा मुतपाक पाहावा। कुणाशी देणं न घेणं, आपल्या आपल्या माणसांची काळजी व्हायची, पण भुकेची, बाकी ताण नको। आलं ध्यानात। म्हणजे बाहेरच्या जगाशी संपर्क नसला की त्या कुठलंच वादळ अंगावर घेणार नाही, असं म्हणायचंय तुम्हाला, हो ना? पटलं ना तुम्हालाही? नाही म्हणजे आपल्याला जिजांची काळजीच नाही, त्या कुंदणातल्या हिऱ्यासारख्या अगदी सुरक्षित राहतील। त्या सुरक्षितच आहे, आणि राहिला प्रश्न वादळ अंगावर घेण्याचा, तर आता त्यांच्याही पंखात ते वादळ पेलण्याचं सामर्थ्य आलं असणार। जे काही करतील ते उमाबाईंच्या परवानगीनं, त्याची बिलकुल काळजी नको। आम्हाला तिची काळजी नाही, तुमची काळजी आहे। ध्यानात ठेवा, तुम्ही काहीही करणार नाही। गोदाला पण तसंच सांगा। सासूबाई साहेब, आपणा तोंडी हे बोल? त्या इकलाक खानाचं कर्तृत्व आम्ही सांगितलं तरी सुद्धा अशी नजर का? तुमची काय अपेक्षा आहे? तो नरकासूर
आपल्या वाड्यावरच काय, या मुलखात सुद्धा आम्ही सहन करू शकत नाही. स्वारी असती तर त्यांनी आधी हात कलम केले असते, डोळे काढून घेतले असते आणि मग रिवाज आणले असते. आम्ही एक सवाल करू. ज्यावेळी तुम्ही शमशेर उगारून त्या इकलाक खानावर धावून गेलात, त्यावेळेला तुमच्या आबासाहेबांनी दंड फरमावला नाही ना? मग त्यावेळी तुमच्या आबासाहेबांची गलती झाली असा खयाल आहे का तुमचा? हो किंवा नाही असा जबाब द्या. त्यांच्या इराद्यावर आजही शक नाही. का नाही? कारण दस्तूर वजीरे आजम कडून आलेल्या सरदारांना कोणीही अशी वागणूक देऊ शकत नाही. त्यात आपले हात दगडाखाली, त्यात आपली सारा वसुली कमी होते. मग अशा वेळेला त्या इकलाक खानाला शासन केलं तर त्याची किंमत कोण चुकवेल? डरो नहीं, कल से हमारी नजर तुम्हारा ही पीछा कर रही थी. जानती हो क्यों? क्योंकि तुम हमारा वो तोहफा हो जो हम तक कभी पहुंचा ही नहीं. दो दिन के लिए हमारी बेगम बन जाती तो आज ये सब काम करने की नौबत ही नहीं आती. गोदा, ये क्या किया आपने रानी साहिबा? मशाल जलाने का हुक्म या वजीर आजमच्या नमक हलाल बंदे का था? हर एक बार त्यांचं नाव ढालीसारखं वापरता. तुम्ही काय चुडिया पहनल्या आहेत का? जबान संभाल के राणी साहेबा. आमच्या कडव्या चालीची तुम्हाला खबरबात नाही. शहाजी राजांना विचारा, सांगतील. इतकी वर्ष याच मातीत राहून तुम्हाला मराठ्यांच्या चालीची खबरबात नाही. ये अफसोस की बात है. हम और आप अलग नहीं है, एकाच पातशाचे चाकर आहोत. जे बोल तुम्ही आम्हाला लावता ते शहाजी राजांना सुद्धा लागू पडतात. फरक आहे. आम्हाला त्यांचा आणि त्यांच्या पराक्रमाचा अभिमान आहे. तुमचं काय? तुमची कीव येते. हिम्मत आणि मर्दानगी झुंजात दाखवता येत नाही, मग ती गरीब बाया बापड्यांवर दाखवता. मनगटापेक्षा जीभ चालते, झुंजापेक्षा रियासती कामं म्हणून इकडे तिकडे उंडारता. याची स्वतःलाच लाज वाटत नाही? ये भी एक काम है. दिवसा ढवळ्या पेटत्या मशाली कशाला लागतात हे न कळायला आम्ही लहान नाही. त्याच घेऊन वाडी खेड्यात जाणार, धमकावणार, सारा भरला नहीं तर घर जाळणार. पर याद रहे, ये शाहजी राजे की जागीरी है. किसी भी तरह की हानि आप करेंगे तो वो राजा की बेइज्जती होगी.
और वो हम बर्दाश्त नहीं करेंगे। आणि हो, रियासती कामं करायला आलायत ना, तर तीच करा। वाड्यावरच्या एकाही बाईकडे नजर उचलून पाहाल तर दफन व्हाल। सिंदखेडला पहिल्यांदा तुमच्यावर समशेर घेऊन चालून आलो तेव्हा आम्हाला अडवायला आमचे काका साहेब होते, पण इथं आम्हाला अडवायला कुणीही नाही, हे ध्यानात ठेवा। मेहमान आहात, मेहमानासारखेच राहा। जी हुजूर हुजूर काय अशा म्हणाला वहिनी साहेब? मेहमान आहात तर मेहमानासारखं राहा। अरे 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 चुकलंच त्यांचं। आप मेहमान नहीं फरिश्ता हो, फरिश्ता। वो औरत जात है इसलिए हमने उनका लिहाज रखा। यही तो आपका बड़प्पन है। आप बेफिक्र रहिए, हम है ना। पंत, सारा वसुलीच्या नोंदी आणून खान साहेबांना इथेच दाखवा आणि कारभाऱ्यांना सांगून खान साहेबांसाठी सरबत द्यायची व्यवस्था करा। का हुक्केची नाही सांगू? नहीं नहीं, तो हम बस खबर लेके आते। वहिनी साहेब, वहिनी साहेब, अहो काय हे? आम्ही तुम्हाला म्हणू तरी काय? वहिनी साहेब म्हणताय ना, मग आणखी कशाला काय म्हणायला हवं? अहो तसं नाही, पण आम्ही किती गोडी गुलाबीने त्यांच्याशी जुळवून घेत होतो। कुणाशी? खान साहेबांशी। खान साहेब? इकलाक खान म्हणा, उगाच कशाला डोईवर बसवता? पण तुम्ही त्यांच्याशी दुश्मनासारखं का वागताय? ध्यानात घ्या, तो वजीर आजमांचा खास माणूस आहे। वजीर आजमचा माणूस आहे म्हणून तो काहीही करेल आणि ते चालेल असं नाही ना? त्याचा कसाही बर्ताव आम्ही चालवून घेणार नाही। कसाही कुठे वहिनी साहेब, पण लक्षात घ्या, सारा आपण भरला नाही म्हणून ते आले। म्हणजे चौकशी करायला आलाय ना? मग चौकशीच करू द्या। उगीच रयतेच्या घरादाराची राख रांगोळी, बाया बापड्यांची इज्जत, या बाबतीत आम्ही काहीही खपवून घेणार नाही। शहाजी राजे नाहीत तर तुम्ही सगळं साथी घेऊन पाहताय। वजीर आजमांपाशी आम्हाला हे मंबाजी राजांना जबाबदार धरलं जातं। सफाई आम्हाला द्यावी लागते, तुम्हाला नाही। तुम्हाला का द्यावी लागेल? जी काही सफाई द्यायची आहे ती स्वारी आल्यावर स्वतः देतील। तुम्ही काय झालं? हे नगारा का वाजतोय? अरे शहाजी राजा 10 कोसांवर आलेत। अरे आता नजरबाजांनी वार्ता आणली आहेत, लटकी कशी असेल? शहाजी राजे आले, शहाजी राजे आले। शहाजी राजा घ्या, स्वारी आली। आता सगळे सवालच मिटले। शंभू महादेवा, शब्दाला जागलास। हे नेसायला हवं होतं का? सगळाच गोंधळ। कुठला नेसू की हेच बरं आहे? शिजाक्का काय हो? गोदा, काळोखी रात्र संपली, अमावस्या सरली,
आता बघच सुखाचं चांदणं पसरतं की नाही ते. म्हणजे सापावानी फणा उगारला होता त्याला ठेचला? कोण? इकलाक खान? विसर. आता त्याला ठेचायला स्वारी स्वतःच हजर होती. काय शहाजीराजे येतात? खरं सांगताय सा? हो तर 10 कोसांवर येऊन पोहोचलेत. आणि स्वारींचा वेग ठाऊक आहे ना, हे आत्ता पोहोचतील. गोदा अगं आम्हाला तयार व्हायला हवं. तू डागांची संदूक घेऊन येतेस का? जी आणते. हेच नेसू का? हे जिजाक्का. हा. गोदा, हे लुगडं कसं आहे? खरं सांगा जिजाक्का, कितव्यांदा लुगडा बदलला तो? ते जाऊ दे ग. हे कसं वाटतंय ते सांग. नाही ना? वाटलंच होतं आम्हाला. सामोरं जाताना हे कसं तरीच दिसेल ना? खरं सांगू, रंग वाईज फिकाच वाटतोय बघा. वाटलंच होतं मला. बरं गोदा, तू फुलं घेऊन येशील का? जी. कुठली आणशील? मोगरा नाही तर बकुळ आण. लक्षात ठेवा. एक विचारू जिजाक्का. नाही म्हणजे लहान असताना अगदी हौसनं माळायचा, पर आता पदरामुळे दिसत नाही म्हणून कुठं माळता? आज माळू. अगं तू जा ना, फुलं घेऊन ये. जी. सांगा कुठलं नेसू? हे की हे? असं नाही हा, सांगायचं. हे नेसू? चालेल. तुम्हाला हे आवडलंय ना, मग हेच नेसू. आणि हो, गोदाला फुलं आणायला सांगितली आहे. मोगरा नाहीतर बकुळ. तिला तर कळतच नव्हतं की हीच फुलं का. आता तिला कसं सांगणार की मागच्या खाली त्यात मोगऱ्याचा सुगंध होता आणि त्याच्या आधीच्या बकुळीचा.
पंत कारभारी देवानी 2 कान दिलेत, ते ऐकण्यासाठी दिलेत, हो की नाही? मग नगाराचा आवाज ऐकू नाही आला? नगारा? क्या हुआ? आपको भी रानी साहिबा ने कुछ सुनाया क्या? नाही नाही, आम्हाला जे ऐकवायचं होतं ना ते आम्ही ऐकवलं, पण त्याच वेळी नेमका नगाराचा आवाज आला. ज्यांच्या कुंकू बळावर एवढा जोर चाललाय ना, ते शहाजीराजे 10 कोसावरून पोचले. काय शहाजीराजे येतात? हो कारभारी, चला 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 चला. शहाजीराजे? इतना खौफ? नाही नाही, आम्ही वाट टाळावा ना म्हणून सूचना दिल्या. शहाजीराजांना पंत कारभारी यांनी कामाची जागा सोडलेला पसंत नाही. कामाला खूप महत्व देतात, निदान त्यांच्या समोर तरी मनासारखं असू दे. झुंजात पराक्रम गाजवतात, मग तेवढा तरी मान ठेवायला नको का? हमारा भी जाने का इंतजाम करो. नाही नाही, अहो तुम्ही कुठे जाऊ नका, तुम्हीच आमचा आधार आहात. तुम्ही आहात म्हणून वजीर आजमांची सावली आमच्यावर आहे. तुम्ही असे खपावून जाऊ नका. वापस नहीं जा रहे, वेरू इलाके में ही रहेंगे. उसका इंतजाम करो. हम भी काम को अहमियत देते हैं. बिल्कुल बिल्कुल जनाब. जिजाका, अगं बया, अगदी नक्षत्रवाणी दिसतंय बघा. गोदा, अगं तू सुद्धा लुगडं बदललंयस की? छानच दिसते आहेस. चल आधी मुतपाकात जाऊन स्वारींच्या पसंतीचं गोडधोड सांगू. जी, गोडाधोडाचं काय? एवढं बावरून जायला काय झालं? आम्ही काही चोरून बोललो नाही आहोत, स्पष्टच बोलतोय. वाड्यातील पुरुष काही पहिल्यांदाच मोहिमेवरून परत येत नाहीयेत. सवय आहे, त्यांच्या मोहिमा होतच असतात. उगाच कोणाच्याही नादी लागून पोरकटपणा करू नका. चला. सुनबाई, कुठे रेंगाळलात? आलो आलो. जिजाका, उगा मन लहान करून घेऊ नका. तुम्हाला सांगू का, शहाजी राजासनी आज काय बी दिलं तरी त्यासनी गोडच लागल. अहो, तुम्हाला पाहिल्यावर त्यासनी दुसरं काय बी आठवायचं नाही एवढ्या झाक दिसताय. गोदा, तुला ना कधी काय बोलायचं ते नेमकं कळतं. चल. जी. दहा कोसावर मोहिमेतली मंडळी आली म्हण. आमचा हिराजी बी येईल बघा. शहाजी राजाच्या संगती असतो. अहो, मरणाला घाबरतो होय. मोहिमा मागून मोहिमा फत्ते करतायत. त्याचा पाचशाला कौतुक, आपल्याला का उपयोग? तुला कसला उपयोग व्हायला पाहिजे? अरे मला सांगा रायाजी, तिकडे युद्ध मारलं, पर इकडे सारा भरणं चुकलंय का? अन वाड्यावर कुणी खाण आलंय म्हण. येऊ दे की, माझ्या पोराच्या मनगटात पराक्रम हाय तर माझ्या छातीत नसल होय. काय घाबरू नगस, कोणी भी येऊ दे, आपण सांगू. आप लोगों के नाम सारा जमा किया आपने? त्याचं काय खान साहेब? हमने पूछा सारा जमा किया, हाँ या ना? तेच सांगतोय मी. अहो, असं ओरडून काय होणार आहे? उगा भूक लागल तुम्हाला. तुम्ही निवांत बसा, मी पाणी आणतो. बदतमीज! सारा जमा किया नहीं ना? अहो, म्या कोण आहे ते तरी विचारा. माझा लोक शहाजी राजा संघ असतो. आता 10 कोसावर आलाय, म्हणजे आज येईल माझा हिराजी.
तो आला की साऱ्याचं बघू की. ना मकूल, वो जिंदा है या वही शहीद हो गया, तुम्हें कैसे मालूम? इतना यकीन से कैसे कह सकते हो? मर्दाचं काळीज आहे त्याचं. तो मालिक हो गया. कलेजे में कटार जाएगी तो खून ही निकलेगा ना, या और कुछ? अरे कशाला असं बोलतोस? जबान काट दूंगा, आंखें बाहर निकाल दूंगा. एक दिन की मोहलत देता हूं. सारा जमा कर दो, वरना बहुत पछताओगे. सारा भरला नाही त्या यादीत रायाजींचं नाव का आहे आणि बुधाजींचं नाव सुद्धा का आहे या यादीत? हे काय, मल्हार बाबांचं नावही? सारा दिला नाही, त्यांचीच यादी आहे. पण आम्ही तुम्हाला मागल्या वेळीच सांगितलं होतं त्याची अंमलबजावणी नाही झालीये. कसली अंमलबजावणी झाली नाही वहिनी साहेब? अहो आमच्या कानावर घालायचं तुम्ही कशाला कष्ट करताय? आम्ही आहोत ना. सारा बाकी अशी जी यादी आहे त्यात सरसकट सगळ्यांची नावं आहेत. पंत, तुम्ही चुकीची यादी बनवली. आम्ही सांगतो ना, सारा बाकी असलेल्यांचीच यादी आहे. पण मग आपल्याकडून किती जणांचा तनखा बाकी आहे याची यादी आपण बघितली आहे का? वहिनी साहेब, अहो दोन्ही गोष्टी अत्यंत वेगळ्या आहेत. आपण जो देतो तो तनखा आणि पाचशा दरबारी जो भरला जातो तो सारा. गल्लत करू नका. आम्ही गल्लत करत नाही आहोत. स्वारींच्या फौजफाट्यात असलेल्यांचा तनखा भावना आणि व्यवहार या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत वहिनी साहेब. त्यांच्याबद्दल आदर, श्रद्धा, काळजी सगळं सगळं वाटतं. अहो समोर आले ना तर लोटांगण घालून एक एक वीराचं स्वागत करू. पण या भावना कागदावर कशा उतरवणार? आता ज्यांचा सारा भरला नाही ते इथे कसं लिहिणार? आमचं मत पूर्ण व्हायच्या आधीच तुम्ही बोलताय. असं झालं का? चुकलंच आमचं. आम्हाला वाटलं त वरून तलवार हे आम्हाला कळतं. तुम्ही कशाला बोलायचं? क्षमा असं मांडा, तुम्हाला काय मांडायचं ते मांडा. स्वारींच्या फौजफाट्यात असणाऱ्यांचा तनखा अदा झालाय की नाही याचा सारा भरण्याशी संबंध नाही आहे. स्वारींच्या फौजफाट्यात असणाऱ्यांचा तनखा अदा झालाय की नाही याचा सारा भरण्याशी संबंध नाही आहे. आता जर तनखा जमा झाला असता तर रायाजी शितोळेंनी सारा भरला असता. व्यवहार व्यवहार म्हणून फक्त घेण्याचंच बघू नये, देण्याचंही बघा. पंत, मागल्या वेळी आम्ही तुम्हाला हेच सांगितलं होतं. आता स्वारी आल्यावर यावर बोट दाखवते, मग काय उत्तर द्या? पंत, अहो तुम्ही आमच्याकडे काय बघताय? आम्ही सांगितलं का वहिनी साहेबांचं ऐकायचं नाही म्हणून? बोला बोला, आम्ही सांगितलं असेल तर तोंडावर सांगा. बोला. अहो आम्ही कुठे असं म्हटलंय? त्यांनी विचारलं, तुम्ही आमच्याकडे काय बघताय? त्यांचा गैरसमज होईल ना? नाही, गैरसमज नाही होणार. या वाड्यात आम्ही काल आलो नाही, 10 वर्ष उलटली आहेत. आम्ही यांनाही ओळखतो आणि तुम्हालाही.
आम्ही तुमचीच याद करत होतो. मसलत करायची होती. मसलत? या. झुंजावरून सगळे येतील. सगळ्यांच्या डोळ्यात आशा असते ती वाड्यावरच्या कौतिकाची. एवढा उदंड पराक्रम गाजवल्यानंतर अशी अपेक्षा करणं ही रास्तच आहे म्हणा. आता या वेळेला कौतिक कसं करायचं याची मसलत करायची होती. हो, आमच्या डोक्यात मात्र काही हिशेब घोळतायत. कसले हिशेब सासूबाई साहेब? काही गोष्टी थोरांच्या असतात आणि त्या थोरांनाच शोभतात. आम्ही सांगतो. झुंजावरून आल्यानंतर शुरांचा जखमनामा करायचा असतो. त्यांच्या जखमांचं मोल करता येत नाही, पण कौतुक करावं अशी साधी अपेक्षा असते. मग आम्हीही येतो. आमचीही मदत होईल. ती तुम्हीच करायची आहे, तुमच्या स्वारींची. आता त्यांच्या अंगावरचे जखमांचे हिशोब आम्ही करणार नाही, ते तुम्हीच करायचे. बाकी फौजफाट्याचा आम्ही बघू. काय जाऊबाई साहेब? हो तर. आणि आता निदान तिथे तरी तुम्ही लक्ष देऊ नका, आम्ही बघू. तुम्ही गोडाधोडाचं बघा. मूतपाकात काहीतरी विशेष तुमच्या आवडीचं सांगा. जाऊबाई साहेब, पण कशासाठी? जाऊबाई साहेब, लेक आमचाच नाही तुमचाही येणार आहे. सगळ्यांच्या मनातला आनंद गोडाधोडातून व्यक्त होत असतो, इतकंच. जिजाबाई, तुमच्या दिसण्यातूनही तो आनंद व्यक्त होतोय म्हणा. छान दिसताय. अगं बाई, आले वाटतं. जाऊबाई, चला बाहेर जाऊया. जिजाबाई, औषधाचा तबक घेऊन या बरं. हो, चला. गोमाजी दादा, नगारा वाजला. ऐकतोय गड्या, ऐकतोय. नगारा वाजला म्हणजे शहाजी राजा आणि शरीफजी राजा आलं. आज किती दिवसांनी राजांचं दर्शन होणार. होय होय. अरे तात्या, आपली माणसं आली ते आता असं वाडा भरल्यावानी वाटेल. आता यायच्या अगोदर हे काम आटपाचं होतं. आता काय की राव रे, काम आधी राजांना भेटू. चल. जिजाक्कांचा चेहरा बघा, कसा आनंदाने वसंडून जाईल. गिरान सुटणार, शहाजी राजा दिसणार. काय ते अप्रूप, काय तो आनंद बघा. जाऊबाई, आपल्यालाही आनंद वाटायचा. आपण दाखवत नव्हतो, आताच्या पिढीचा दिसतो इतकंच. पण दाखवत नव्हतो म्हणून होत नव्हतं असं नाही ना. पण आपल्यावर संस्कार होते की इतकाही आनंद दाखवू नये की बघणाऱ्याची नजर लागेल. नाही म्हणजे आत्ताच्या पिढीला तसं काही वाटत नसेल,
आमच्याही सुनबाई तशाच आहेत बघा ना. संभाजी गांजा आलं आता येतील बघा एक एक ईर. हा शहाजीराजे नाहीत. हे काय झालं आमचं धनी बी दिसेना. जाऊबाई शहाजी राजे आणि शरीफजींना शोधताय ना. पण संभाजी राजे एकटे झाले. म्हटलं होतं ना नजर लागते. सुनबाई संभाजी राजे दिसत नाहीयेत का तुम्हाला. तिष्ठत ठेवताय. औक्षण करा बघू. त्यांची स्वारी आली नाहीये. त्यांच्याकडे काय बघताय. तुमची आली आहे ना. चला औक्षण करा बघू. चला चला. वहिनी साहेब तुमच्या स्वारी येणार होत्या पण काय. शहाजीराजे नाहीत. वहिनी साहेब तुमच्या स्वारी येणार होत्या पण काय. पण काय. आदिलशाही सरदार रणतुल्ला खान आपल्यावर चाल करून येतोय. म्हणून शहाजीराजांनी आम्हाला इथं पाठवलं आणि स्वतः तिथं गेले त्याच्याशी दोन हात करायला. आणि काकी साहेब शहाजीराजे आणि शरीफजीराजे मोहिमेवरच गेले. तुम्ही उगाच घोर लावून घेऊ नका. आता काय खरं नाही. काय खरं नाही रे. उगा तोंडातून वंगाळ शब्द काढू नका. जीभ हासडून गेली मग काही बोलताच यायचं नाही.
तुम्हीच म्हणाला होतात, जी वाट आपल्या पुढ्यात आलीये याचा अर्थ ही शंभू महादेवाचीच इच्छा आहे, हो ना? हो, पण तेव्हा आम्ही लहान होतो. लहान असतानाही एवढी समज होती. नाही, तेव्हा काही कळतच नव्हतं. तुम्हाला डर वाटत नाही? बिलकुल नाही. कसं काय? इथे सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय आणि तुम्हाला डर वाटत नाही? तुम्ही पराक्रम गाजवून परत यालच, आम्हाला खात्री आहे. जिजा, आपलं आयुष्य असंच असतं. आपली सोयरीक समशेरीशी झालीये म्हटल्यानंतर तलवारीच्या धारेला काय घाबरायचं? पण सासूबाई साहेब, ज्योत विझली, ह्याचा काय अर्थ? सासूबाई साहेब बघितलेत ना, ज्योत विझली. काय म्हणायचं याला? शंभू महादेवाच्या मनात आहे तरी काय? सांगा ना सासूबाई साहेब, याचा संबंध स्वारींशी तर नाही ना? सांगा ना. त्याचा असा काहीही अर्थ नाही. नाही कसा? आमच्यावर विश्वास ठेवा. आमची स्वारी शेख बाबांची मोठी भक्त, मोठा संत अवलिया शेख मोहम्मद, त्यांनी सांगितलं होतं शहाजी राजे यांना राजयोग आहे, मोठा पराक्रम गाजवतील. तेव्हा ज्योत विजली याचा गैरमतलब काढू नका. अहो, वारं आलं म्हणून विजली. सांभाळा स्वतःला. की आमच्या दालनी येता? नाही, नको, आम्ही इथंच ठीक आहोत. तुम्ही काही खाल्लंही नाही? नाही, भूक नाही आम्हाला. असं कसं? अहो, खरंच नाही. बर, आम्ही गोदाला फळं घेऊन पाठवतो. इथेच पाठवतो. तुम्ही बसा बरं आधी. द्या ते तबक इकडे. बसा. जाऊबाई साहेब, तुम्ही आमच्यावर रागवला आहात? नाही हो. संभाजीराजे देवघरात आले आणि आमच्या बरोबरीनं त्यांना तुमच्या सुद्धा पाया पडायचं होतं. नाही म्हणजे असा रिवाजच नाही का? पण तुम्ही आशीर्वाद द्यायला नाहीच. अगं बाई, हो का? आमचं मनच थाऱ्यावर नाही बघा, म्हणून नाही आलो हो आम्ही. आम्ही बोलू हा संभाजीराजांशी. आम्ही काहीतरी बोललो आणि बोला फुलाची गाठ म्हणतात ना, तसं झालं. आम्हाला वाटलं आमच्यावरचा राग तुम्ही आमच्या संभाजीराजांवर काढला. आम्ही असं करू का? तुम्हालाही खातर आहे याची. जाऊबाई साहेब, एक विचारू का? नाही म्हणजे आम्ही आल्यापासून आमच्याकडे बघून बोलत सुद्धा नाही आहात. खरं सांगा, आमचा राग आला असेल तर आम्ही तुमची माफी मागतो. नाही हो,
तुमच्यावर कसला राग? मग नजरेला नजर का देत नाही आहात? वय झालं आता. काहीतरीच काय? आपण लहानांना समजावून सांगतो, पण आपल्या मनाला कोण समजावणार? कुणाची समजूत काढायचं म्हणता? अहो, ज्योत विजली ना. नाही नाही, चुकून बोलून गेलो आम्ही. अहो, आमच्याच जवळ बोलला आहात, कुणा परक्या जवळ नाही. आणि ज्योत विजली तर त्यात काय एवढं मोठं? तुम्ही काही मनावर घेऊ नका. आम्हीही जिजाबाईंना हेच सांगितलं, पण आमच्या शब्दात काही जोर नव्हता. आमच्या मनातही हुरहुर होतीच ना. हो का? बरं. नाही, काही नाही, आम्ही येतो. तुम्ही काळजी घ्या. नाही म्हणजे काही होणार नाहीच आहे, पण तुम्ही काळजी घ्या. काय झालं सासूबाई? काय सांगायचं होतं? तुमची स्वारी मोहिमेवरून परत आली. मोहिमेवरून परत येणं याचा अर्थ लक्षात आला का तुमच्या सुनबाई? नाही. काय अर्थ आहे? इतक्या कशा हो तुम्ही? अहो, नशीबवान आहात, नशीबवान. शंभू महादेवाचे आभार माना. पण का? मोहिमेवर गेलेला माणूस परत येईलच ह्याची कोण खात्री देणार? आम्ही आत्ताच जाऊबाई साहेबांना समजावून आलो. त्या शहाजी राजे आणि शरीफजी आले नाहीत म्हणून खूप घाबरल्या. आणि त्यात काहीतरी अपशकुन झाला म्हणे. ज्योतच विजली ना. अगं बाई, मग आता? आता काय? जे काही असेल ते शंभू महादेवाच्याच हाती. चला. सोयरिकीच्या वेळी आपण सगळं बदलायचं असं वचन दिलं होतं एकमेकांना. आम्ही तर विसरलो नाहीच आहोत. तुम्हालाही विसरायला देणार नाही. तुम्ही परत याल, पराक्रम गाजवून परत याल. आमच्यासाठी यालच, पण त्याहून अधिक या रयतेसाठी याल याची खात्री आहे. वजीर आजम ने हमें आपकी इलाके में किसी खास मकसद से भेजा. काय आहे? नाही उगाच वेळ जात नाही म्हणून का पाठवतील ना तुम्हाला ते? संभाजीराजे, मकसद तर ऐकून घ्या. आप बताइए खान साहब. आपकी जागीरी से बादशाह सल्तनत में उतना सारा नहीं जमा हो रहा जितना कि लाजमी है. आमच्याकडे काय पाहते दारा साहेब? मोहिमेबाबत काही तक्रार असती तर आम्ही जबाब दिला असता, पण कारभाराबाबत पाचशा वजीर आजम कडनं काही तक्रार येत असेल तर त्याची जबाबदारी तुमची आहे. इथे राहून सुद्धा तक्रार काय येते? जबाब द्या. आम्ही काय जबाब देणार? आपलेच दात आणि आपलेच ओठ. उगाच हा वाढू नका. आम्ही तुम्हाला चांगलाच ओळखतो. ये देखिए, साऱ्याच होऊन जाईल. मंबाजीराजे घेतील त्याची जबाबदारी. कारण काय, आम्हाला हे लिखापडी आणि कारभारामध्ये रस नाही. आप आगे बोलिए. हमारे लिए तो ये जागीर भोसले राजा की, इनकी आपकी या शहाजी राजे की नहीं.
समझ रहे हैं ना आप? आखिर हमें भी वजीर आजम को जवाब देना है। हमें क्या, हम तो हकीकत ही बयां करेंगे। काय ऐकताय ना? घेतला होतात ना कारभार हातात, मग आता तुम्हीच काय तो जबाब द्या, आम्हाला विचारू नका. ये क्या, आपके दादा साहेब ने तो सब आप पे ढकेल दिया. नाही नाही, लहानपणापासूनच त्यांना या कारभारात रस नाही म्हणून ते गेले. पण आम्ही आमच्या आऊसाहेबांना मध्यस्थी घेऊ. हो, वो हमें नहीं पता, हमें नतीजे से मतलब है. रागवू नका हं. त्यावेळी ना आम्ही जरा चुकीचंच वागलो. नाही, जरा नाही, खूपच चुकीचं वागलो. तुमचं मन दुखावलं. आज स्वारी आली नाही म्हणून काय झालं? उद्या येतील, परवा येतील. मग त्यावेळी आमची शोभा परत तुम्हीच वाढवणार आहात. तुम्ही तर स्वतः उमलून दुसऱ्यांना गंध देता आणि त्यातच स्वतःला संपवता. तुमचं देणं बाकी राहिलं. यापुढं कुणाचंही जीवन आम्ही आमच्या आनंदासाठी कलम करणार नाही, असा शब्द देतो. जिजाक्का, कुणाशी बोलताय आणि कसला शब्द देत होता? फुलांना शब्द दिला. आजपासून आम्ही फुलं माळणार नाही. बघ ना, आज आपण त्यांना खुडलं, पण त्याचा काय उपयोग झाला? असं कुठं असतंय भाई? आणि असं बी आपण खुडलं नसतं तरी बी फुलांचं आयुष्य असून असून किती असणार? आता हे काय करताय? हे बी लिहताय? गोदा, तशीही आम्ही नोंद करतोच. तो 1,00,000 खान आला होता, त्याचीही नोंद केलीच की. आणि आज तर स्वारी 10 कोसांवर येऊन आलीच नाही. त्याची नोंद करायला नको म्हणून तिथंच पुढं नोंद करतो. आजपासून आम्ही फुलं माळणार नाही. जिजाक्का, एक विचारू? तुला कधी आम्ही नाही म्हटलंय का? आता हे फुलाचं लिवलं आणि ते स्वारी आली नाही ते? पर हे लिहून काय करणार? अगं, आपल्याला सगळ्याच गोष्टी लक्षात राहत नाहीत म्हणून त्या टिपून ठेवायच्या. घटके डोंगरा एवढ्या मोठ्या वाटतात आणि हे असं काही केलं का घटकेत लहान परकरीची जक्काच वाटतात. विषय भरकटतोय संभाजीराजे. क्षणभर आपण हे गृहीत धरू की मंबाजीराजे धाक दाखवतात, जबरदस्ती सारा गोळा करतात. पण असं असून सुद्धा वजीर आजम कडून 1,00,000 खान का येतो? सारा कमी भरला अशी तक्रार का येते? ते आम्हाला नाही आऊसाहेब, यांना विचारा. तुमच्या लाडक्या मंबाजीराजांना किती सारा गोळा होतो आणि किती ते भरतात, विचारा. बघितलं आऊसाहेब, मांजराला कुठूनही फेका, ते 4 पावलावरच पडतं. तसं मुद्दा कुठूनही आणा, दादासाहेब आमच्यावरच आणतात. अहो, पण सारा कमी का भरला गेला?
हे बघा, आम्ही तुम्हाला खूप शांतपणे विचारतोय, सारा कमी का भरला जातो? तुम्ही आमच्यावर आवाज चढवला म्हणून आम्ही तुम्हाला घाबरणार नाही. जे रक्त तुमच्या शरीरात आहे तेच आमच्या नसांतून धावतंय. वाईट फळ बोलू नका, जबाब द्या. सारा का भरला जात नाही? आम्ही वसुली मागतो दादासाहेब, करत नाही. हा, वसुली मागतो. पण वहिनी साहेब त्यात मोडता घालता, त्यात सारा माफी देता. आमच्या मंडळी कशाला मरायला यात लक्ष घालतील? त्याने नाक खुपसणार. मंबाजी राजे तुमच्या मंडळींबद्दल बोलत नाहीयेत, जिजाबाईंबद्दल बोलतात. आणि आता उलट जबाब मंबाजी राजांनाच विचारू नका, जिजाबाईंना जाऊन विचारा, मग कळेल. बरं ठीक आहे, उद्याच काय तू सोक्ष मोक्ष लाव. घ्या, त्या जिजाबाई वहिनी साहेबांचं नाव घेताच लगेच विषय संपून गेले. हे असं आहे यांचं. जिजाक्का, झोप बी रुसली ना? आता लिहून बी ठेवलत ना? मन मोकळं झालं असेल. ते याद नाही करत. ते आम्ही कधीच मागं सारलं गोदा. मग का झोप येईना? किती रात्री गेल्या. स्वारींना शांत झोप नशिबी नाही. त्यांची झोप खूप सावध आहे. आणि मोहिमेवर राहुटी भोवती धारकरी हशमांच्या नंग्या तलवारींचा पहारा. त्यांच्या पायतणाची कुरकुर सुद्धा स्वारींना झोप न येण्यासाठी पुरेशी आहे. आणि त्यात हत्तींच्या गळ्यातल्या घंटांचे नाद, उंटांची जाग, घोड्यांचं खिंकाळणं आणि दुश्मनांचा घोर. शांत झोप कशी लागेल? वाटलं होतं आज तरी शांत झोप नशिबी असेल, पण त्या रणदुल्ला खानाने ती सुद्धा हिरावून घेतली. आम्ही त्यांना कधीच माफ करणार नाही. जिजाक्का, तुम्हाला इथं राहून बी तिकडे रणभूमीवर कसं पोचता येतं? झोपा आता. त्या खानाचा विचार करू नका. मी बाती कमी करते. नाही, नको. तू झोप शांत. जी. आम्ही म्हटलं होतं ना, मोहिमेवर गेलेली मंडळी परत येतातच असं नाही. आता वा पुढे, पुढे वा. वा.